हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. तर आता इंद्रा जो आहे तो त्याच्याच विचारामध्ये असताना रोडवरती अगदी हरवल्यागत चाललेला असतो. तर त्यानंतर पाठीमागून गाडी येते, ते देखील त्याला कळत नाही. राणी लगेचच त्याला साईडला ओढते आणि इंद्राला वाचवते. त्यानंतर आता ती राणी जी आहे ती इंद्राला जाब विचारते की सर, हे सगळं काय आहे आणि तुम्ही असे का चाललात? मी किती वेळची तुम्हाला आवाज देते पण तुम्हाला ऐकायलाच येत नाहीये. का असे वागताय तुम्ही सर? तर आता त्यावेळी इंद्रा जो आहे तो खाली बसतो आणि मोठमोठ्याने रडू लागतो. तो राणीला बोलतो की राणी, मी हरलो आहे राणी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी किती मूर्ख ठरलोय. त्या माणसानं माझ्याकडून फसवून सही घेतली आणि मी पेपर न वाचता त्यावरती सही केली. असं कसं आहे? मी का त्याच्यावरती विश्वास ठेवला? तर त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला असं रडताना पाहून तिला त्रास होत असतो. राणी त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण इंद्रा जो आहे तो त्याचं सगळं काही बोलत असतो. राणीला वाटतं की कदाचित सगळं काही बोलल्याने सरांना जरा हलकं वाटेल. तर आता राणी इंद्राला थांबवत नाही. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की फक्त माझ्यामुळे आज आबांना आणि आईला असं रस्त्यावरती येताना मी पाहत आहे. फक्त माझ्या चुकीमुळे. का केली मी एवढी मोठी चूक? का मी ते पेपर्स वाचले नाही? का मी त्याच्यावरती विश्वास ठेवला? त्यानंतर आता राणी म्हणत असते की सर, आता तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका. आपण जे काही आहे ते परत मिळवू, आपल्या हिमतीने परत मिळवू, ना की कोणाला फसवून, ना त्यांना लुबाडून. जे आपलं आहे ते आपण मिळवूत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सर. तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की काय, कसा त्रास करून घेऊ नको राणी? आबांनी किती कष्ट केले या सगळ्यासाठी आणि मी एका सहीवरून हे सगळं मी त्यांना देऊन टाकलं. असं कसं करू शकतो मी? लोक काय म्हणतील? माणसं काय म्हणतील? सांग ना. मी इंद्रजित महाडिक मूर्ख ठरला आहे असंच म्हणतील ना लोक, आणि मी आहेच मूर्ख. मी एवढी मोठी चूक केली म्हटल्यानंतर मी आहेच मूर्ख, मी आहेच युजलेस. तर त्यानंतर तो स्वतःला ताना देत असतो. तर त्या राणीला हे बघवत नाही. राणीला त्या गोष्टीचा त्रास होतोय की नाही सर, तुम्ही असे नाही आहात. जे काही केले ते त्यांनी फसवून केले, राणी इंद्राला सांगत असते. आणि त्यावेळी आता राणी बोलते की सर, असं खचून चालणार नाही. आता आपल्याला इथून पुढे लढायचं आहे आणि आपल्याला जे काही गेले ते सगळं काही कमवायचं आहे. त्यामुळे तुम्ही असं नका विचार करू. हे पहा, तुम्ही फक्त हा विचार करा, तुम्ही कसे होतात. तुम्ही नेहमीच कामाला महत्त्व दिले असं स्वतःला कमी लेखू नका. आणि तुम्ही खूप काही करू शकता. तुम्ही बुवांचा जीव वाचवलात, बुवांना हॉस्पिटलपर्यंत नेलात. तुम्ही काय काय नाही केलं, तुम्ही सगळं काही केलं. आणि आत्ताही आपल्याला तसंच लढायचं आहे. एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. राणी इंद्राला समजावत असते आणि म्हणत असते की उठा सर, तुम्हाला असं हरताना मी पाहू शकत नाही, कारण मी तुम्हाला नेहमी तुमच्या वाईट वेळेत साथ देणार. तर आता इथे राणी जी आहे ती सरांना उठण्यासाठी हात देते. त्यावेळी इंद्रा जो आहे तोही स्वतःला आवरतो, कारण राणीने एवढं छान त्याला समजावून सांगितलेलं असतं की तो हरूच शकत नाही. तर आता राणीला इंद्राची अशी अवस्था पाहवली नाही. तर राणीने सगळ्यात अगोदर इंद्रजी सरांना उभं केलं आणि त्यानंतर सरांकडून एक वचन घेतलं की सर, तुम्ही इथून पुढे कधीही असे खचून जाणार नाही. तर मला वचन द्या, इथून पुढे तुम्ही फक्त लढणार आणि असे हरवून देखील जाणार नाही. तर त्यानंतर इंद्र जो आहे तो राणीला वचन देतो की हो राणी, मी इथून पुढे असा खचणार नाही आणि नेहमी तुझी साथ देईल. तर त्यावेळी राणी बोलते की तुम्हाला आठवतंय ना, मी होळी पेटवण्याच्या वेळी काय बोलले होते, आणि ते सगळं काही मी करून दाखवणार सर. मी कधीही बोललेला शब्द असा करून दाखवत नाही, असं होत नाही. आणि तो माझा स्वभाव आहे. मी ते जे काही बोलले ते करून दाखवणार. तर त्यानंतर इकडे हे जे दादासाहेब आहेत त्यांनी रत्नाईला पाय चेपायला लावलेले आहेत आणि त्यावेळी ते त्यांच्यावरती पूर्ण राग काढत असतात. कारण इथून मागे रत्नाईला त्यांनी तर नेहमीच त्रास दिला आणि त्यामुळेच कदाचित रत्नाई त्यांना विसरल्याही होत्या आणि त्यांनी स्वतःचं मंगळसूत्रही घालणं बंद केलं होतं. पण आता इथे त्या दादासाहेबांना त्याचाच राग येत असतो की त्या आबांच्या सांगण्यावरून तू तुझं मंगळसूत्रसुद्धा काढून टाकलंस. तुझा तर हिशेब मी नंतर घेणार आहे, असं दादासाहेब त्यांना म्हणत असतात. आणि त्यानंतर आता इथे रत्नाईला कळतं की हा माणूस आणखीनही बदललेला नाही. आता रत्नाईला कळतं की आपण या सगळ्यांना घराबाहेर काढून किती मोठी चूक केली आहे. तर आता
हे जे दादासाहेब आहेत ते नेहमीच रत्नाचा बदला घेण्यासाठी इथे आले आहेत. कारण कुठेतरी तिच्यामुळेच त्या दादासाहेबांना या घरातून बाहेर काढलं गेलं होतं. आणि त्यानंतर आता इकडे पुढे ते दादासाहेब सगळा काही राग तिच्यावरती काढत असतात आणि बोलतात की काय माझं तोंड काय पाहतेस, पाय चेप माझे. तर आता लगेचच ती पुन्हा पाय चेपायला सुरुवात करते आणि तिलाही थोडासा पश्चाताप होऊ लागतो की आपण हे काय वागलोत. त्यानंतर आता इकडे आबा आणि मालतींसाठी बस्तीतल्या माणसांनी एका रूमची अरेंजमेंट केली आहे. त्यावेळी आता मालती इथे येऊन पाहते तर आता त्यांच्यासाठी एक खोली त्यांनी हे करून दिलेली आहे, मोकळी करून दिलेली आहे. त्यानंतर आबा बोलतात की वस्तीतील माणसं आपल्यासाठी किती काय करतायत, किती जीव तोडून त्यांनी आपल्यासाठी हे सगळं केलं. मला ती फक्त पाहत असते. तेवढ्यात तिथे इंद्रा आणि राणी येतात. इंद्रा बोलतो की आबा तुम्ही झोपले नाहीत अजून. तर त्यावेळी आता इथे मालती बोलते की इंद्रा अरे कुठे गेला होतास तू, आणि असं कुणी जातं का रागावून, तू जेवला पण नाहीस आणि कसं आम्हाला झोप येणार. तर त्यावेळी आबा बोलतात की मालती आता शांत हो. त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती बोलते की आबा ही जी काही आपल्यावर वेळ आली आहे ना, ती आपण हळूहळू करून एक दिवस नक्की आपलं घर आणि सगळं काही वापस मिळवू. त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. तर आता आबा बोलतात की हो पोरी, बरोबर आहे तुझं, हे जे काही झालंय ना त्यासाठी तर थोडा वेळ जाऊ द्यायलाच हवा. तर त्यानंतर अचानक लाईट जाते. तर त्यावेळी मालती बोलते की अरे देवा, ही इथे असं सुरू राहणार, लाईट जाणार आणि येणार. त्यानंतर तेवढ्यातच राणी जी आहे ती लगेचच एक लॅम्प घेऊन आतमध्ये येते आणि त्यावेळी ती बोलते की असाच थोडा थोडा प्रकाश आपण आपल्या सगळ्यांसोबत राहून एकमेकाच्या आयुष्यात आणायचा आहे. तर आता आबा बोलतात की हो राणी, खरं तर तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात जरा प्रकाश आला आहे. त्यानंतर आता मालतीला हे ऐकून बोर होतं. तेवढ्यातच आता एक एक करून वस्तीतील लोक कॅन्डल घेऊन आबांसाठी आणि मालती मॅडमसाठी रूममध्ये येतात. त्यावेळी आता आबा बोलतात की अरे हे काय आहे. तर आता तेवढ्यातच माधव काका बोलतात की आमच्या देव माणसाच्या घरात दिवा नाही म्हटल्यानंतर आम्ही असं कसं करणार. तर आम्हाला दिवा घेऊन तर यायलाच हवा ना. मंदिरात दिवा नसेल तर कसं चालेल, अंधारात थोडी देव असतं. त्यानंतर असं म्हणत आता इकडे सगळेजण एक एक कॅन्डल्स आणून तिथे आतमध्ये लावतात. इकडे आता विक्रांत आणि उर्मिलाची पार्टी झालेली असते, कारण सगळेजण घरात नाही आहेत आणि आता सगळेजण कायमचे घराबाहेर काढले आहेत म्हणून ते एन्जॉय करत असतात. पण आता इथे विक्रांत आणि उर्मिला विक्रांत तर खुश असतो पण उर्मिला मात्र खुश नसते, कारण तिला घरातली सगळी काही कामे करावी लागतात. त्यावेळी आता विक्रांत म्हणत असतं की उर्मिला तुला कसं वाटतंय, भारी वाटतंय ना. तर त्यावेळी उर्मिलाच विक्रांतला म्हणते की वा, खूप भारी, मला तर खूप भारी वाटतंय, घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात, मला तर नोकरानी बनवून ठेवलंय आणि बोलतोयस की तुला भारी वाटतंय ना. हे सगळं करून काय झालं विक्रांत, सांग ना मला. तू तिकडे मस्त फिरतोयस आणि तू नेहमी बाहेर राहशील, फॅक्टरीमध्ये जाताना तुझा तिथे रुबाब असेल आणि मी काय करणार इथे. मी स्वयंपाक बनवणार सगळ्यांसाठी, सगळ्यांची धुणी भांडी करणार आणि मी नोकरानी होणार. मला हे हवं होतं का विक्रांत, सांग ना. मी हे सगळं कशासाठी केलं. मला या घरातली राणी बनून राहायचं होतं आणि मी आता काय झाली आहे, मी फक्त नोकरानी म्हणून वावरत आहे. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ, असं नाही आहे, असं काही नाही आहे. तुला जसं हवंय, जे हवंय ते तू करू शकतेस. त्यानंतर आता इथे उर्मिला बोलते की हो विक्रांत, मला जे हवंय ते मी करू शकते. तर आता ती तिचं स्वप्न सांगू लागते. विक्रांतला बोलते की मला लांब फिरायला जायचे, वेगवेगळ्या देशांमध्ये जायचे आणि सगळीकडे माझं सगळ्या इच्छा पूर्ण करायच्यात. तर त्यानंतर आता इकडे इकडे दाखवलं आहे आबा आणि राणी दोघे जण बोलत असतात. त्यावेळी आबा बोलतात की राणी, खरं तर तुझ्याचमुळे आमच्या आयुष्यात प्रकाश आला आहे, तुझ्यामुळे आणि या वस्तीतल्या माणसामुळे, नाहीतर आज आमच्यावरती काय वेळ आली असती देवच जाणे. त्यानंतर मालती बोलते की आबा असं काही बोलू नका. हे पहा, आता फक्त आपल्याला एकच करायचं आहे, सगळ्यांनी मिळून आपण आता आपलं घर कसं मिळवता येईल याचाच विचार करायचा आहे. त्यानंतर आता थोड्या वेळाने इंद्रा आणि राणी दोघेही जण बाहेर बसतात आणि तिथे सूर्यप्रकाशात ते दोघेही जण एकमेकांच्या नजरेत पाहत असतात. तर पुढील भागात इकडे गावकऱ्यांनी म्हणजेच वस्तीतल्या माणसांनी सांगितलं आहे की जोपर्यंत विक्रांत सर आबांना आणि
मॅडमला घरात घेत नाही तोपर्यंत आम्ही फॅक्टरीमध्ये कामासाठी जाणार नाही, कुणीही जाणार नाही. त्यानंतर आता इकडे तेवढ्यातच विक्रांत तिथे येतो आणि बोलतो की चला, तुम्हाला नाही कामाला यायचं आहे ना तर नका येऊ, आम्ही लगेचच दुसरीकडील माणसं कामासाठी घेऊ, पण नंतर कोणालाही आम्ही कामावर ठेवणार नाही. तर तेवढ्यातच आता इथे राणी जी आहे ती पुढे येते आणि बोलते की तसं असेल ना तर बघूयात कसं तुमच्या मधील काम होतं आणि कसं नाही ते आम्ही हे बघून घेऊ. तर त्यानंतर आता इथे तो जो दादासाहेब जे आहे तो राणीकडे पुढे यायला लागतो. तेवढ्यातच इंद्रामध्ये हात करतो आणि त्यांना अडवतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.